नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर तुम्ही कोकणामध्ये जर सेकंड होम शोधत असाल, ते पण स्पेशली दापोलीमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आज आपण तुमच्यासाठी एक सुंदर असं कोकणी पद्धतीचं जांभ्या दगडामधल्या बांधकामाचं कौलारू घर घेऊन आलेलो आहोत, तेही मीडियम बजेटमध्ये. आणि ह्या घरावर किंवा ह्या बंगल्यावर तुम्हाला इझी लोन फॅसिलिटी पण अवेलेबल होणार आहे. तसंच तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरनल रोड ॲक्सेस आहे, तुम्हाला इकडे इलेक्ट्रिसिटी आहे, तुम्हाला इथे पाणी आहे, पाण्याची सुविधा आहे. तसंच इथून तुम्हाला दाभोळची जेटी जवळ आहे, दाभोळ मार्केट जवळ आहे. तुम्हाला इथून दापोली मार्केट अवघ्या 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि स्टेट हायवेपासून लीगल रोड ॲक्सेस आहे आपल्या ह्या प्रॉपर्टीसाठी. ह्या प्रॉपर्टीमध्ये, ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ॲम्युनिटीजही भेटणार आहेत भरपूर, त्यामुळे तुम्ही ह्या घरामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तसंच आजूबाजूला ऑलरेडी लोक येऊन राहत आहेत, भरपूर बंगलो ऑलरेडी इथे कन्स्ट्रक्टेड आहेत, जिकडे भरपूर फॅमिलीज येऊन राहत आहेत, सेटल झालेले आहेत. त्याचबरोबर इकडे रेस्टॉरंट येतं आहे आता आणि भरपूर ॲम्युनिटीज, त्या क्लब हाऊस, त्याच्यानंतर तुम्हाला इंडोर गेम्स वगैरे ह्या सगळ्या फॅसिलिटी हळूहळू इकडे उपलब्ध होणार आहेत. तर मी तुम्हाला अगोदर घराची डिटेल सांगतो. तर ह्या घराची जी प्लॉट साईज आहे ही आहे अराऊंड 2.5 गुंठे, 2.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. NA प्लॉट, इंडिव्हिज्युअल 7/12 आहे तुम्हाला. आणि ह्या प्रॉपर्टीला कलेक्टर NA अप्रूव्हल आहे बंगलोसाठी. आणि जे घराचं बांधकाम आहे हे आहे 736 स्क्वेअर फूटचं. तर मी तुम्हाला घराच्या आजूबाजूचा परिसर, त्याचबरोबर आतून पूर्ण घराचा टूर करून देणार आहे. घर कशा रीतीने बांधलेलं आहे, लेआउट कसं आहे, कन्स्ट्रक्शन कसं आहे, क्वालिटी कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. आणि शेवटी, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला किंमतही सांगणार आहे. आणि किंमत एकदम रिजनेबल आहे. तुम्हाला एवढ्या फॅसिलिटीज आणि एवढा सुंदर निसर्ग इकडे मिळणार आहे, त्यानुसार किंमत एकदम रिजनेबल आहे. अजून एक प्लस पॉईंट तुम्हाला सांगतो घराची टूर सुरू करण्याच्या अगोदर, इथे तुम्हाला वातावरण हे 12 महिने सुंदर मिळणार आहे. कारण समुद्रापासून थोडं दूर अंतर असल्यामुळे तुम्हाला इकडे ह्युमिड क्लायमेट फेस नाही करायला लागणार. इकडे तुम्हाला गारवा मिळणार आहे क्लायमेटमध्ये. आत्ता ही गरमीचा सीझन चालू आहे, कोकणामध्ये हीट वेव्हचं प्रमाण वाढलेलं आहे, तरी पण इथे सुंदर असं क्लायमेट आहे. आता बघा दुपारचे 12 वाजलेत, तरी पण मी इकडे गरमी फेस नाही करत आहे. सिरियसली, म्हणजे ह्याच्यामध्ये जे सांगतो आहे, ह्याच्यामध्ये जे तथ्य आहे तेच सांगतो आहे मी तुम्हाला. कारण जर गरमी असती तर ह्या उन्हामध्ये उभं राहणं शक्य झालं नसतं माझ्यासाठी. आणि तसंच तुम्हाला इकडे अजून एक बेनिफिट असा आहे की तुम्ही ह्या घराला इन्व्हेस्ट करून ह्याला Airbnbवर किंवा दुसऱ्या साईट्सवर लिस्टिंग करून इकडे तुम्ही टुरिझमही अट्रॅक्ट करू शकता. ऑलरेडी लोकांनी इथे टुरिझम सुरू केलेलं आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद आहे. कारण इथून तुम्हाला ह्या प्रॉपर्टीवरून सी व्ह्यू आहे, तुम्हाला इकडून कोलथरी बीच जवळ आहे, तुम्हाला इथून गुहागर जवळ आहे, तसंच तुम्हाला इकडून अंजावनचं लाईट हाऊस जवळ आहे. त्या सगळ्या गोष्टी रिचेबल आहेत. तसंच दापोली जवळ आहे, त्यामुळे तुम्ही इकडे टुरिझम सुरू करू शकता. त्या प्रकारेही तुम्हाला ह्या इन्व्हेस्टमेंटसाठी हे घर उत्तम आहे. तर चला आता करून घेऊया प्रॉपर्टीचा टूर. तर अशा प्रकारे तुम्हाला इकडे इंटरनल रोड्स आहेत, हे बघा प्रत्येक जागी. आणि आजूबाजूला तुम्हाला घरं दिसतील. बाजूच्याच बंगलोमध्ये ऑलरेडी एक सिनियर सिटीजनचं कपल राहत आहे आणि ते स्थायिक आहेत इथे. आणि अशा प्रकारच्या तुम्हाला ह्या बंगल्याची डिझाईन आहे. सुंदर असं कौलारू कोकणी स्टाईलचं घर, जांभ्या दगडाच्या बांधकामामध्ये लोड बेरिंग प्लस जांभा दगड अशा प्रकारचं बांधकाम केलेलं आहे. आणि हा पूर्ण जो प्लॉट साईज आहे, एक तर अजून एक प्लस पॉईंट म्हणजे हा जो प्लॉट आहे हा कॉर्नरचा प्लॉट आहे, त्यामुळे तुम्हाला हा पूर्ण जो स्पेस आहे ना हा युटिलाइज करता येणार आहे. व्हेंटिलेशन सुंदर असणार आहे ते. आणि तसंच घरालाही प्रत्येक ठिकाणी बऱ्यापैकी व्हेंटिलेशन दिलेलं आहे, विंडोज दिलेले आहेत. तर बघा असा तुम्हाला घराच्या समोर असा ओपन पॅसेज मिळतो आहे. तुम्ही बऱ्यापैकी गार्डनिंग, प्लांटेशन म्हणजे लँडस्केप गार्डन वगैरे, झोपाळा इत्यादी सगळं करू शकता, इझिली करू शकता तुम्ही. तसंच तुम्हाला प्रत्येक इकडे जेवढे पण बंगलो आहेत ना, प्रत्येक बंगलोला वॉटर कनेक्शन आहे. तुम्हाला इकडे एक्स्ट्रा वॉटर स्टोरेज टँकही आहे, हे पण प्रोव्हिजन आहे. प्लस तुम्हाला पॉवर बूस्टर पंप आहे. जर तुमचं पाणी टाकीतलं इंटरनल जी स्टोरेज टँक आहे बाथरूमच्या वरती, ते पाणी संपलं तर तुम्हाला पॉवर बूस्टर पंप आहे. हार्डली 5 ते 7 मिनटामध्ये तुमची टाकी परत रिफिल होते. आणि ही बघा, ही तुम्हाला एक ॲम्पल अशी कार पार्किंग स्पेस मिळते. इकडे तुमच्या 2 हॅचबॅक किंवा सेडान आरामशीर पार्क होऊ शकता, एवढी मोठी इकडे तुम्हाला स्पेस आहे. तर आता आपण एंटर करूया घरामध्ये, मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करतो. तर इथून अशी एंट्री असणार आहे तुम्हाला. हे पूर्ण गार्डनिंग केल्यानंतर आहे ना, ह्याचं पूर्ण व्ह्यू चेंज होणार आहे. तर तुम्हाला अशा इथे एंट्रीला स्टेअरकेस आहेत.
इथे तुम्हाला रेलिंग दिलेली आहे मजबूत. पूर्ण बांधकाम तुम्ही पाहू शकता, जांभ्या दगडामध्ये बांधकाम आहे. इकडे एक देवळी म्हणजे ज्याला कोकणामध्ये का म्हणतात तसं एक प्रोव्हिजन केलेलं आहे इथे. त्याच्यामुळे अजून ते सुंदर वाटतं आहे आणि प्रॉपर एक कोकणातल्या घराचा फील येतो आहे त्याला. आणि इथे तुम्हाला जे बांधकाम आहे हे अतिशय चांगल्या उत्तम दर्जाचं बांधकाम मिळणार आहे. वरती मी तुम्हाला कौलं दाखवतो, तर ही मातीची कौलं नाही आहेत, हे मुनियर टाईल्सची कौलं आहेत. म्हणजे हे सिमेंटचा प्रकार आहे हा, पण ह्या क्लायमेटला सुटेबल आहे ती. आणि तुम्हाला आतमध्ये गारवाही मिळतो. आता हा बघा दरवाजा, हा पूर्ण सागवानचा दरवाजा आहे, प्युअर सागवानचा दरवाजा तुम्हाला इकडे मिळतो आहे. आणि आपण एंटर करताच आपल्याला एक स्पेशियस असा समोर हॉल मिळणार आहे, लिव्हिंग रूम. तुम्हाला इकडे हॉलमध्ये टी व्ही युनिटसाठी जांभ्यामध्येच प्रोव्हिजन केलेलं आहे. व्हेंटिलेशन घराला बऱ्यापैकी आहे, हे बघा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर हे ऑलमोस्ट ईस्ट वेस्ट फेसिंग आहे. तर हा हॉल आहे तुम्हाला, इथेही तुम्हाला व्हेंटिलेशन आहे. मोठ्या साईजच्या विंडोज आहेत तुम्हाला, तुम्ही मागच्या साईडला पाहू शकता. हे जे घर मी तुम्हाला म्हणतो आहे ना, ह्याच्यामध्ये ऑलरेडी फॅमिली राहते. आणि जे समोर घर आहे ते ऑलरेडी टुरिझमसाठी त्याचा वापर करण्यात येत आहे. ते Airbnb आणि बाकी सगळ्या प्लॅटफॉर्मला लिस्टेड आहे आणि चांगला बिझनेस आहे त्यांना. तर ऑलरेडी लोकांनी तसे प्रोव्हिजन सुरू केलेत. आणि आपण आता आतल्या साईडला आलो की इथे बघा, इथे किचनचं प्रोव्हिजन आहे. इकडे तुम्हाला L शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म मिळतो आहे आणि बऱ्यापैकी स्पेशियस आहे किचन, मोठा किचन आहे तुम्हाला इथे. इकडे तुम्हाला सिंक भेटते त्या SS ची. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला वॉटर कनेक्शन आहे. इकडेही तुम्हाला व्हेंटिलेशन बघा किती सुंदर पद्धतीचं आहे. इथे फ्रंटला तुम्हाला व्हेंटिलेशन आहे, तुम्हाला इथे साईडला व्हेंटिलेशन आहे. अशा प्रकारे पूर्ण हवेशीर घर, म्हणजे किचनमध्ये घरातल्या लेडीज काम करताना त्यांनाही व्हेंटिलेशनचा त्रास नाही आहे. इझी व्हेंटिलेशन आहे, हवेशीर घर आहे. त्याचबरोबर आता जर इकडे आपण कंटिन्यू केलं, तुम्हाला इथे एक वॉश बेसिन आहे. इकडे तुम्हाला टॉयलेट आहे. आय थिंक हा लॉक झाला आहे. टॉयलेट आणि बाथरूम तुम्हाला इकडे आहे. तर हे टॉयलेट आणि बाथरूम आहे, इंग्लिश टॉयलेट आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे तुम्हाला बाथरूम आहे आणि तो पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे. आता मी तुम्हाला बेडरूम दाखवतो. त्या अगोदर वरती बघा तुम्हाला इंटरनल वॉटर स्टोरेज टँक पण आहे, हे पण प्रोव्हिजन आहे. प्लस बाहेर दाखवली ती वॉटर टँक वेगळी आहे. प्लस या प्रॉपर्टीला 40,000 लिटरची टँक वरच्या दिशेला ऑलरेडी आहे, ज्यातून पाणी सप्लाय होत असतं सर्व बंगलोजना. आणि हा आहे बेडरूम. तर बेडरूमलाही तुम्हाला सुंदर प्रकारे व्हेंटिलेशन आहे. म्हणजे तुम्हाला इथे लाईटीची गरज पडणार नाही आहे, इलेक्ट्रिसिटी जाळायची काही गरज नाही आहे. एवढं हवेशीर आणि एवढा उजेड ह्या घरामध्ये तुम्हाला मिळणार आहे, कारण व्हेंटिलेशनच तसं आहे. प्लस तुम्हाला इकडे परत एक TV युनिटसाठी जांभ्या दगडामध्येच डिझाईन करून दिलेली आहे वॉलमध्ये. आणि इथे तुम्हाला बेडरूमला एक सुंदर अशी छोटीशी बॅल्कनी पण आहे, जिकडे तुम्ही बसून वगैरे बऱ्यापैकी रिलॅक्स करू शकता. आणि तुम्हाला मागचा पॅसेज पण दाखवतो बॅक साईडचा. तर बघा बॅक साईडचा पॅसेज. आणि तुम्हाला इकडे मी जो सांगितला तुम्हाला पॉवर बूस्टर पंप, तो इकडे मागे इन्स्टॉल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इकडची शांतता, म्हणजे निसर्ग तुम्हाला एन्जॉय करायचा असेल किंवा ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला येऊन सेटल व्हायचं असेल किंवा तुम्हाला टुरिझम सुरू करायचं असेल, तर ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर अजून इकडची सुंदरता 10 टाइम्स जास्त वाढते असं म्हणायला बिलकुल हरकत नाही आहे. आणि तुम्हाला प्रत्येक भागातून बाहेरचा निसर्गाचा व्ह्यू मिळतो. तर ही प्रॉपर्टी आपण तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहोत. रिसेल प्रॉपर्टी आहे. आता प्रॉपर्टी विकायचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. जे मालक आहेत हे ॲब्रॉडला सेटल होत आहेत परमनंटली, त्याच्यामुळे त्यांना ही प्रॉपर्टी विकायची. आणि पूर्णपणे फ्रेश बंगलो आहे हा. इकडे ते येऊन राहिलेले पण नाही आहेत, पूर्णपणे फ्रेश बंगलो आहे. म्हणजे त्यांचंच असं म्हणणं आहे की त्यांनाच विकायचं मन नाही आहे, पण विकायला लागतं आहे, कारण अशा काही प्लॅनिंग्स त्यांच्या पुढे आलेले आहेत. आणि हा आहे आपल्या बंगलोचा आजूबाजूचा परिसर. हा पूर्ण फ्रंटचा पॅसेज तुम्हाला समोरून दाखवला तो.
तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. ॲज अ सेकंड होम तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. कोकणामध्ये येऊन जर तुम्हाला जास्त हेडॅक नको आहे, बाहेरून प्लॉट घेणं, त्याचे टायटल क्लिअर करून घेणं, त्याच्यानंतर कुठे काही लिटिगेशन्स येत आहेत का, कुठे फसवणूक होते का, ह्याचं जर तुम्हाला टेन्शन नको आहे, सर्व तुम्हाला रेडी पाहिजे, क्लिअर टायटल हवं आहे, ज्याच्यावर तुम्हाला इझी फायनान्स पण होईल, तर ही तशी प्रॉपर्टी आहे. आता मी तुम्हाला प्रॉपर्टीची किंमत सांगतो. प्रॉपर्टीची किंमत आहे फक्त 32 लाख रुपये, विच इज नेगोशिएबल. आणि हे 32 लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह असणार आहे. लॉक अँड की ऑफर आहे ही. तुम्हाला 32 लाख रुपये देऊन हे घर तुमच्या नावावर होणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला काही नाही करायचं आहे. बाकी तुम्हाला फक्त असा फ्रेश बंगलो आहे तर फर्निचर वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुमच्या आवडीने हे तुम्हाला करावं लागेल. हे तुमच्यावर आहे. आणि बाकी तुम्हाला हा स्वतः पर्सनल यूजला ठेवायचा आहे, रिटायरमेंट प्लॅनसाठी ठेवायचा आहे, की तुम्हाला ह्याच्यावर टुरिझम करायचं आहे, रेव्हेन्यू जनरेट करायचं आहे, तर ते टोटली तुमच्यावर डिपेंड करणार आहे. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली आहे, हा बंगलो आवडला आहे. जर तुम्हाला ह्या बंगलोमध्ये इंटरेस्ट आहे किंवा आणि तुम्हाला जर प्रॉपर्टी व्हिजिट करायची आहे तर आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. संपर्क करायचा वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. त्यानंतर कधीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर चॅट वगैरे सोडू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच रिवर्ट करू. फक्त जेव्हा तुम्ही मेसेज सोडाल तेव्हा ह्या व्हिडिओची लिंक किंवा ह्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट आम्हाला नक्की शेअर करा आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला रिवर्ट करू. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच जेन्युइन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे, प्रत्येक नवीन डीलचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. तसेच तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही जो नंबर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होत आहे त्यावर आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकता. कॉल करायचा वेळ असणार आहे सकाळी 9. कॉल करायचा वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. कॉल करायचा वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. त्यानंतर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर चॅट सोडू शकता. आम्ही त्याचा नक्कीच रिवर्ट करू. फक्त तुम्ही आम्हाला जेव्हा चॅटवर मेसेज कराल तेव्हा आम्हाला नक्की ह्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट किंवा ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर त्या रिगार्डिंग आम्ही तुम्हाला नक्की रिवर्ट करू. तर चला आता एक्सप्लोर करूया पूर्ण प्रॉपर्टी. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग.